पुण्यस्मरणाचं कीर्तन मी घेत नाही. त्याच्यानंतर वास्तुशांतीचं कीर्तन घेत नाही. तुम्ही म्हणाल वास्तुशांतीचं घर बांधलंय, मांगल्याचा प्रसंग आहे, पण त्यातलं क्रिटिकल चिंतन असं आहे, वास्तुशांती आणि लग्नात नांदी श्राद्ध केलं जातं आणि त्या श्राद्धाचं अन्न सेवन करायला संन्याशांनी जाऊ नये असा धार्मिक नियम आहे. ज्याला कळत नाही तरी ते पदावर मोठे, त्यांचं देवानी भलं करावं. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. खाली काही न कळता कोण माणूस केव्हा अचानकच मोठा होईल याबद्दल महाराष्ट्रात काही अंदाज सांगता येण्यासारखा राहिलेला नाही. वेळ मला कमी आहे, मला अभंगाची भूमिका मांडायची आहे आणि तुम्ही सगळे रसज्ञ श्रोते आहात. 2 कॅमेरे, 2 यूट्यूब चॅनल वाहिन्या माझ्या समोर इथे चित्रीकरण करतायत. तुम्हालाही माझी विज्ञापन आहे, हे रेकॉर्डिंग करून, हे शूटिंग करून, चित्रीकरण करून, एडिटिंग करून जे चांगले ते समाजापर्यंत द्या. नको ते काटछाट करा आणि उत्तम निरोप वारकरी संप्रदायाला गालबोट लागणार नाही असे विषय लोकांच्यापर्यंत पोहोचावेत अशी तुम्हाला सूचना आहे. एक प्रकरण. दुसरं प्रकरण असं आहे, माझ्या पखावज वादकांना आणि गायकांना, समग्र गायकांना प्रकाश महाराजांचं नाव घेतो. एकदा इंजिन आलं की डबे येत असतात. हे वाक्य ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. प्रतिनिधी म्हणून एकाचं नाव घेतलं की तुम्ही सगळेजण माझेत, मी तुमचा असा भाव मांडतो. 2 मुली ध्वज घेऊन उभ्या आहेत, टाळकरी चांगलेत. ज्या बुवांचे विद्यार्थी त्यांना मी धन्यवाद देतो. पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो. अन्नदात्यांना धन्यवाद देतो. आयोजकांना धन्यवाद देतो. चांगला सोहळा करत आहात तुम्ही. तुमच्या सोहळ्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. विषय जरा अपरिचित आहे, मनपूर्वक ऐका. विष्णूचे जसे अवतार आहेत तसे भगवान शंकराचे अवतार आहेत. त्या अवतारात कालभैरव अवतार हा काशीचं संरक्षक दैवत आहे. म्हणजे तीर्थक्षेत्र यात्रा जर काशीची आपण केली पण कालभैरव नावाच्या देवतेची प्रार्थना आणि प्रणाम केला नाही आणि तीर्थयात्रेतून परत आलो तर काशीच्या तीर्थयात्रेच्या पुण्याईचा लाभ आपल्याला अजिबात मिळणार नाही. अजून तिसरं गणित, तुम्ही चारीधाम आणि सप्तपुऱ्याला एखाद्या टूर काढणाऱ्या बुवा बरोबर गेलात, जा, माझं भांडण अजिबात नाही. पण जाताना आपल्या आई वडिलांना बरोबर घेऊन गेले नसाल तर त्या तीर्थयात्रेचा फलास्वाद तुम्हाला मिळत नाही. उत्तर नीटनेटके ऐका. अजून पुढचं पुरोगामित्व संतांचं मांडतो. तीर्थयात्रेत जाऊन आपलं मन विकलांग असेल, ईश्वराच्या प्रती प्रेम नसेल, आईवडिलांच्या बद्दल श्रद्धा नसेल, घरातल्या लेकरांच्या बद्दल ओलावा नसेल तर तीर्थीधोंडा पाणी देव रोकडा सज्जनी ही टीका संतांनी केली. पुरोगामित्व लिहिलं आणि त्याच्यावरती तात्काळ तासेरे ओढले. अजिबात नाही. जर मला जाताना कोणी म्हणेल की एखाद्या म्हसोबाच्या तुम्ही चलता चलता येवल्याजवळ पाया पडा तर मी मरेल पण पाया पडणार नाही. त्याचं कारण आहे, एकधरीला चित्ती, आम्ही रुक्माईचा पती, एक ईश्वर देवतावाद आपण मानल्यामुळं बाकीच्या देवतेची अवहेलना नाही, मात्र कोणत्या देवता मानाव्यात आणि कोणत्या मानू नयेत याला मात्र धर्मानं शास्त्रानं प्रतिबंध घातलेला आहे. महाराष्ट्रातल्या संतांनी, स्पीकर चालू करा, महाराष्ट्रातल्या संतांनी प्रमाण असं लिहिलं, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. नाना संतांनी हा निषेध व्यक्त केला. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे. प्रकाश महाराज जुन्या माझ्या प्रपंचात घडलेली एक घटना यांच्यासमोर जाहीर निवेदन मी करतो. कृपया त्यात अधिक रंगून जाऊ नका. लोकांना कळण्यासाठी मी दृष्टांत सांगतो आहे. मी प्रपंचात होतो आणि माझी धर्मपत्नी मला म्हणाली, माझ्या पोटात प्रचंड वेदना होतात. मी सिटी स्कॅन, MRI, त्याच्यानंतर सोनोग्राफी सगळ्या चेकअप केल्या पण पोट काही त्यांचं राहीना. मग शेवटी स्त्रियांचा स्वभाव आहे, या महाराजाला विचार, त्या बुवांना विचार, अमुक ब्राह्मणाला विचार, काही दोष आहे का? कुणी म्हणावं पित्राचा दोष आहे, कुणी म्हणावं वास्तूचा दोष आहे, कुणी म्हणावं तुम्हाला बाधा झालेली आहे. हे सगळे प्रकरण ऐकून तिने मला कीर्तनाहून गेल्यावर
2-3ला रात्री आदराने किती लांबचा प्रवास झाला हे न विचारता तिचा चेहरा पाहून माझ्या लक्षात यायचं की यांचं पोट दुखतं आहे आणि मी पोटासाठी फिरतो आहे. माझी मराठी तुम्हा सगळ्यांना उमगावी ही तुम्हाला विज्ञापना आहे. ऐकताय ना? मी पोटासाठी फिरतो आहे, त्यांचं पोट दुखतं आहे, आता काय करावं मला कळत नाही. मी व्याकुळ झालो. शेवटी सकाळी म्हणालो, नेमकं काय प्रकरण आहे? ती म्हणाली, तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे, एवढं फिरतात पण माझ्याकडे लक्ष नाही. मी म्हणलं, तुझ्याकडे लक्ष नसतं तर तुला मी पसंतच केलं नसतं. कीर्तनात तुझ्याकडे लक्ष गेल्यामुळे मी घरात आणलेलं आहे. दृष्टांत संपला. काय कथेत वादनात असं होत नाही असं कोणी चॅलेंज मला करू शकतं? तुम्ही सगळेजण विद्यार्थी असलात तरी त्या विद्यापीठाचा एकेकाळी मी कुलगुरू होतो, त्यामुळे मला हे ठाऊक आहे. विषय समाप्त आहे. पुढे चला. ती म्हणाली, जाऊ द्या, तुमचा स्वभावच असा आहे, टाकून बोलता, रागवता, कधी विनोद करता, तुमचा निश्चित स्वभाव मला कळत नाही, पण माझं पोट दुखतंय. म्हणलं, कोण म्हणतं? त्या अमुक काकाकडे मी गेले होते आणि काका म्हणे, तुम्हाला आसरांचा त्रास आहे. त्याला म्हणतात इकडे साती आसरा, इकडे दैवत असतात ना ते. मी तिला विरोध केला नाही, तिला नाश्ता करायला लावला, मी जेवण केलं, बॅग भरली, फेटा घेतला. कीर्तनाला गाडीत जाताना तिला मी म्हणालो, मगवा तू काय मला सांगितलंस? ती म्हणाली, मला साती आसरांचा त्रास आहे. म्हणलं, आसरा येण्याबद्दल माझा अजिबात विरोध नाहीये, पण माझी विज्ञापना तुला अशी आहे की त्या आसरांना तुझ्याकडं आपल्या वाड्यात येताना वाड्याच्या दरवाजात हा म्हसोबा कसा दिसला नाही? दृष्टांत संपला. ज्यांना यापेक्षा खालचं कीर्तन लागतं त्यांनी स्वतंत्र बुवांना बोलवा, मला बोलू नका. बावळट बाष्कळ देवतांना संत परंपरेत मान्यता नाही. ऐका, आसरा म्हणजे काय? आसरा म्हणजे जलदेवता, जलाच्या आश्रयानं राहतात, म्हणून आसरा, आश्रया, आसरा त्याचं नामकरण झालं. त्यांचं नाव आहे गौरी, पद्मी, शची, मेधा, असे त्यांचे नाव आहेत. लोकांना कळत नाही, ते देवीचं स्वरूप आहे, त्या पाण्यातच राहतात. म्हणून तो कृष्ण परमात्म्याने कात्यायनी देवीचं पूजन करणाऱ्या कुमारिका मुलींना सांगितलं होतं, वस्त्र अंगावर नसताना जलक्रीडा स्नान करायचं नाही, कारण पाण्यात राहणाऱ्या सूक्ष्म देवता तुम्हाला स्कॅन करतात, तुम्हाला ते कळत नाही. उदाहरणार्थ, या मंडपात हवा खेळते, पण दोन्ही कॅमेऱ्यांना ती आपल्याला कॅचअप करता येत नाही, चॅलेंज येत नाही. आवाज येईन, ध्वनी येईन, चित्रीकरण येईन, पण वाहणारी हवा तुम्हाला कळणार नाही. हे जसं तसं त्या देवता असतात, परंतु त्या दिसत नाहीत, म्हणून नाहीत म्हणणं उचित नाही. ईश्वराचं अस्तित्व असंच आहे, मग दिसत नाही म्हणून नाही म्हणणं उचित नाही. फुलाला सुगंध आहे, दिसतो का? मग नाही का तो? आहेच. सेवंती बकुल चंपक पाटलाब्जही पुन्हा गजाती करवीर रसाल पुष्पही बिल्ब प्रबाल तुलसी दल मंजिरी भी त्वाम पूजयामी जगदीश्वर मे प्रसिद्ध. सुगंधी द्रव्य असलेल्या फुलात सुगंध आहे, पण तो नाकानं घ्यावा लागतो. सुगंध अनुभवाचा विषय आहे, डोळ्याचा विषय नाही. हे दोन विरोधी पक्ष आहेत, लक्षात धरा. ईश्वर पहावा का ईश्वर अनुभवावा? तर ईश्वर अनुभवावा कुणाच्या कृपेनं? संतांच्या. मग कुणी पाहिला? तो संतांनी पाहिला. कोणत्या चक्षुनं पाहिला? अंतचक्षुपटलानं पाहिला. कोणत्या चक्षुनं पाहू नये? बहिरंग चक्षुनं पाहू नये. चर्मचक्षु आणि अंतचक्षु, चक्षुषे असे दोन प्रकार आहेत. हे डोळे आपल्याला धोका देतात आणि आतल्या डोळ्यांनी ईश्वराला अनुभवलं तर आत्मकल्याण प्राप्त होतं. ज्ञानोबाराची भावना आहे. ज्ञानोबारा असं म्हणाले, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहत्याचं पाहणे पण बाजूला सारून पाहणं म्हणजे अंतःचक्षुनं परब्रह्म परमात्म्याला पाहणं. तुम्ही आळंदीत अध्ययन केलंय, चातुर्मास ऐकलेत, कीर्तन करता, कीर्तन ऐकविता, कीर्तनाचे विद्यार्थी तयार करता. त्यामुळे तुमच्या समोर विषय मांडताना तो मजबूत ताकदीचा अभ्यास करणारा, स्ट्रगल स्टडी असणारा, अपरिचित पण परिवर्तन करणारा विषय तुमच्या समोर यायला पाहिजे. कोणत्या देवता मानाव्यात? काही देवता न मांडण्यासारख्याच आहेत,
काही देवता मानाव्यात. कोणत्या मानाव्यात? वेदानुमोदित 5 देवता आहेत. किती देवता आहेत? 5. मोजा बोटावर. गणपती, सूर्य, जगदंबा, विष्णू आणि शंकर. किती देवता झाल्या? 5. मग या 5 देवतेत वारकरी संप्रदायाचं इष्ट उपास्य कुलदैवत पांडुरंगाची व्यवस्था कुठे करावी? कुठे करावी? त्याचं उत्तर आहे, उत्तरेतले लोक असले त्यांनी कृष्ण मांडावा. एमपी उत्तर काशी असेल तर राम मांडावा. दक्षिण साऊथ असेल तर त्यांनी तिरुपती बालाजी मांडावा. जगन्नाथपुरी असेल, जगन्नाथ भगवंताची त्यांनी स्थापना करावी. हा नियम आहे. ज्यांचं कुलदैवत नरसिंह भगवान आहे त्यांनी विष्णूच्या जागी नरसिंह मांडावा. ज्यांचं कुलदैवत राम आहे त्यांनी राम मांडावा विष्णूच्या जागेवरती. वारकरी संप्रदायाची दीक्षा ज्यांना झालेली, ऊर्ध्वपुंड्र, गोपीचंदन, तुलसीकंठी, दशमी एकादशी, द्वादशी, माघी, चैत्री, आषाढी आणि कार्तिकी, आळंदी, षष्ठी, त्रिंबक या वाऱ्या देहूच्या जे करतात त्यांनी विष्णूच्या जागेवरती भगवान पांडुरंग परमात्मा मांडावा. हा नियम आहे. तुम्हाला सांगितलं दत्त विठ्ठलच आहेत, विठ्ठलच कृष्ण आहेत, कृष्णच राम आहेत, रामच जगन्नाथ आहेत, जगन्नाथच विष्णू आहेत, विष्णूच नारायण आहेत. नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे राहणे. पाण्यात राहतात, क्षीरसागरात थांबतात, सासूरवाडीत निवास आहे म्हणून त्यांचं नाव नारायण आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्यांचा विवाह समुद्र मंथनातल्या सागरातनं उत्पन्न झालेल्या लक्ष्मीं प्रिय सखीं देवीं नमाम अच्युत वल्लभाम या लक्ष्मी बरोबर नारायणाचं लग्न झालं. तोच जोडा सीतारामाचा, तोच रुक्मिणी कृष्णाचा. यापैकी एक जोडी मांडावी. उत्तरेतल्या राधाकृष्णाची मूर्ती जर आपल्या देवघरात मांडली तर पुन्हा विठ्ठल रुक्मिणी वेगळी मांडायची गरज नाही. आणि विठ्ठल रुक्मिणी असेल तर लक्ष्मी व्यंकटेश मांडायची गरज नाही. आणि लक्ष्मी व्यंकटेश असतील तर पुन्हा रुक्मिणी विठ्ठल वेगळं मांडायची गरज नाही. ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी घरात पुन्हा वेगळ्या महादेवाची पिंड मांडायची गरज अजिबात नाही. आणि ज्यांनी पिंड मांडली आहे त्यांनी पुन्हा खंडोबा मांडायची गरज अजिबात नाही. ज्यांनी कालभैरवाचा टाक चांदीचा मांडलाय त्यांनी पुन्हा बेरोबा या देवतेला मांडण्याची आवश्यकता नाही. माझं चिंतन नीट आहे का? या विषयावर स्टडी झाला नाही असं मला वाटतंय. यावर झाला असेल तर जाताना माझं कपात करा. पण एक वेगळं चिंतन तुमच्या समोर मी देतोय. एकदा मला एका स्त्रीने विचारलं की घरातल्या महादेवाच्या पिंडीवरती नाग का नसावा? मी म्हणलो माझं ऐक, अजून एखादा प्रश्न विचार. ती म्हणाली मग त्याच्या समोर नंदी का नसावा? मी तिला उत्तर दिलं, पतीच तुझा घरात नंदी असताना वेगळा दगडाचा मांडायची काय गरज आहे? राहिला प्रश्न सापाचा, साप का नसावा? मी म्हणलं मधून अधून तुझे फुतकार होणारच आहेत, त्यामुळे वेगळ्या नागाची योजना घरात असण्याची आवश्यकता नाही. काय असावं काय नसावं मी तुम्हाला माझं सांगतो. माझ्या उपासनेत 125 शाळीग्राम आहेत. किती? 24 अवताराचे 40 शाळीग्राम आहेत आणि विष्णू स्वरूपाचे शाळीग्राम आहेत. शाळीग्रामाला अभिषेक करण्याची गरज नाही. शाळीग्रामाला ब्राह्मण बोलून मंत्र म्हणण्याची आवश्यकता नाही. शाळीग्रामाला नर्मदा लिंगाला प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही. ते स्वयमेव आहेत, उपजतच आहेत. त्याला आकार देण्याची आवश्यकता नाही, निमंत्रण देण्याची गरज नाही. शंकराच्या लिंगाला बिल्वदल आणि शाळीग्रामाला फक्त तुलसीदल वाहिलं आणि तीर्थ घेतलं की आपली पूजा परिप्लुत होते. बऱ्याच लोकांना काही कळत नाही. तांब्याच्या भांड्यात दूध ठेवून तीर्थ देऊ नये, गोमांस मांडल्याचं पाप लागतं. जेवत असताना ताटामध्ये वाटीत तूप घेतलं तर ते पदार्थ पचनाला योग्य होतो. पण मंडल फिरवल्यानंतर जर बाहेर वाटीत तूप मांडलं तर गोमांस खाल्ल्याचं पाप लागतं. संन्याशासारखा मनुष्य जेवायला लागला आणि प्रापंचिकाने जर हात जोडले तर संन्याशानं न रागावता ताटावून उठावं, त्या दिवशी अनशन व्रत करावं असा नियम आहे. संन्याशी श्राद्धा दिवशी गेला तर श्राद्ध करणाऱ्याच्या घरी त्याला त्याच्या आई वडिलाच्या पितराचं पुण्य लाभत नाही. कोण कोणत्या कर्माला योग्य आणि कोण कोणत्या कर्माला अयोग्य येणाऱ्या घटनेच्या चाकोरीमध्ये पत्रकारितेच्या काळात आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वात काही विषय मांडणं त्रासदायक ठरल्यामुळे मी अत्यंत प्रामाणिकपणे श्रोत्यांना मेसेज जावा, निरोप जावा म्हणून काही चिंतन तुमच्यासमोर मांडतोय, ते मनपूर्वक तुम्ही ऐका. मग मार्तंडाचं इथे स्थान आहे. शंकराच्या अनेक अवतारात मारुतीचा कितवा अवतार आहे असं शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना त्या काळात नरहरी महाराज रावेरकर, दंडवत स्वामी बिदरकर, गावबा महाराज कांसानकर आणि हरिपंडित चिरंजीव नाथरायांचे या सगळ्यांनी पैठणात प्रश्न असा विचारला की नाथराया
मला एक सांगा तुम्ही की आपण नेमकं शंकराच्या कुठल्या कुठल्या अवताराबद्दल बोलणार आहात? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मुखातून शब्द स्फुरले, शब्दात बांधील जाते आणि अभंगाची निर्मिती झाली. ते असं म्हणाले, अनेक अवतार भगवान शंकराचे, पण त्यापैकी रुद्र 11वा अवतार, 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 करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न जाय जाय, नाम घेता विघ्न जाय, करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न जाय जाय, नाम घेता विघ्न म्हणून गावातल्या मारुतीला एखाद्या विप्राला बोलावून यजमान रुद्राचे 11 आवर्तन त्याला करतात. किती करतात? 11. आता यजमान चिकट चिवट हलकट असेल तर तो ब्राह्मणाला सांगतो 5तच ऍडजस्ट करा. आता 5त कसं ऍडजस्ट करा? 11 लागतात. तिथे कालगणना एकादश संख्या. एकादशी तिथला जर आपण पंचमी म्हणलं जमल का? मला सांगा ना, आज उद्या पंचमी आहे. अरे उद्या एकादशी आहे. नाही पंचमी म्हणा. पंचमी कसं म्हणा? एकादशी ना ती. काही प्रश्न विचारतात. एकाने मला सांगितलं पौर्णिमा आणि एकादशी एकत्र आली तर काय करावं? अरे येत नसती ती. नाही पण कदाचित आली तर? मलाही प्रॉब्लेम पडला, याच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं. मी म्हणलो माझं कीर्तन झाले, बंगल्यात तुझ्या मुक्काम करतो, सकाळी फ्रेश झालो की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्याला मी म्हणालो खडी साखर आण, ती पाण्यात बांध, त्याला मोड फुटू दे आणि त्याची मटकीची सातळ करून मला खाऊ घाल. ऐकता ना तुम्ही सगळेजण? तुम्हाला कसं शक्य आहे? मला मग ते कसं शक्य आहे? विठाल 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 किंवा त्याला दृष्टांत दिला, मला एक बसण्यासाठी हत्ती आण, तो हत्ती मिठाचा असावा, त्याला स्नान घाल, मग फ्रेश कर आणि मग मी बसतो. अहो मिठाचा मूळ स्वभाव आहे जलतत्व. जलतत्वात मीठ एकत्र गेलं की लवणाची ज्ञानोबराय वर्णन करतात. ते पाणी होणार, त्याचं जे होणार नाही त्याला होणार म्हणायचं कसं? आगा जे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही, संतांचं वचन आहे ना. जे होतच नाही, जे नाही त्याला होय म्हणणं, हाच विनाकारण वेडेपणा आहे. हे लक्षणच वेड्याचं आहे, त्याला मानता येणार नाही. पण एकाने मला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. महाराज मी एक प्रश्न विचारू? म्हणे काय? मारुतीरायाचं लग्न झालं होतं काय? मी म्हणालो मला माहित नाही. मग तुम्ही कशाचे महाराज? मला 500 काढून घे जातानी, पण त्रास देऊ नको. काही प्रश्न विचारतात, काहीही. ज्याला काही कळत नाही ते आम्हाला प्रश्न विचारतात. निदान कीर्तनातला अभंग चांगला बुवानी सांगितला नाही म्हणणाऱ्या श्रोत्याला पाणी नेण्याचं तरी भान असावं. माझा हात आणि अभिनय ज्यांना कळला नाही त्यांना मी धन्यवाद देतो. निदान एवढी तरी अक्कल असावी की अभंग अंगात आहे का, लिंगात आहे का, तोंडात आहे का, जातीत आहे का, वर्णात आहे का, समांतर न्यासाचा आहे का, अभंगाची भूमिका काय, निवडलेला अभंग कुठल्या जातीचा आहे, जाती म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाही तर कुठल्या धर्तीचा आहे, त्याची भूमिका काय, हे त्याला कळायला पाहिजे ना. हे नाही कळलं तर गोंधळ प्रदूषण. एक वाक्य बोलतो मीडिया तंत्राच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर मी. पाणी अस्वच्छ झालं तर गाळून घेता येईल, दळणात खडे झाले तर निसता येतील, पिठात आळ्या जाळ्या झाल्या तर चालता येईल, हवेची माती धूळ अंगावर आली तर गाडीच्या काचावर करून एशी लावता येईल. पण आपल्या जे प्रदूषण तयार झालंय त्याची स्वच्छता आता कशाने होणार आहे? नाही वाक्य कळलं तुम्हाला? नाही नाही
तुम्ही टाळ्या वाजवताल पण प्रदूषण वाल्यालाच पुन्हा बोलवताल याची मला जाणीव, त्यामुळे टाळ्या वाजवू नका. विठाल 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 विठाल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ध्वनी प्रदूषण, आचार प्रदूषण, चिंतन प्रदूषण, अर्थ प्रदूषण, या सगळ्या प्रदूषणाच्या पाठीमागं मोठी अदृश्यता बसलेली आहे आणि ती टापटीप करायचं काम तुम्हा सगळ्या लोकांचे. सप्ताह मीटिंगला तुम्ही ठरवलं पाहिजे की आपल्याला प्रदूषण विरहित नामयज्ञ करायचा आहे आणि तो उत्तम असला पाहिजे. सप्ताह 100 वर्षाचा आहे पण फायबरच्या प्लास्टिकच्या पात्राळी आणून तो कचरा गावभर जर उडत असेल तर तुम्ही अन्नदान केल्याचा फायदा मिळणार, हे माझं उत्तर आहे. 9 दिवस नवरात्रात तुम्ही उपवास करत असाल पण घरातल्या सुनेला जर प्रेम देत नसाल किंवा सून सासूला नीट बोलत नसेल तर मळवट भरला काय, पोत घेतला काय, पिटून घेतलं काय, काही फरक पडणार नाही. माझ्या एवढ्या डझनभर माळा गळ्यात घातल्या, पंढरीची वारी केली, पण धाकट्या भावाबद्दल तुमचं मत चांगलं नसेल तर अनेक वाऱ्यांचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ज्ञानेश्वरी समग्र कंठस्थ असू नये, येणाऱ्याच्या मनाबद्दल तुमच्या मनात द्वेष असेल तर तुम्हाला त्या उपासनेचं फळ अजिबात मिळणार नाही. कदाचित तो देखावा असू शकतो. काही प्रश्न विचारतात. दत्तात्रयांच्या मांडीवरती अनघा नावाची शक्ती आहे, ती दिव्य आहे. भगवान दशभुजा गणपतीच्या मांडीवरती त्याची बायको आहे. एकाने विचारलं, महादेवाची पार्वती होती, रामाची सीता होती, कृष्णाला 16,108 होत्या म्हणे, तर मग मारुतीरायाचं असं प्रकरण का असावं? तरी आपले नवरदेव बिचारे लग्नाच्या दिवशी त्याच्याकडे जातात. कशाला जातात हे त्यांनाच माहिती, मला माहिती आहे. तो तर बिचारा ब्रह्मचारी आहे. तो फक्त एकच म्हणतो, आतापर्यंत कदाचित नीटनेटका 25 वर्ष राहिला असला तर तुला माझी आजपासून परवाना आहे, लंगोट बांधण्याचं कारण नाही. तू प्रपंच उत्तम कर. आता ब्रह्मचर्य पाळले, उत्तम प्रपंच कर. माझे मुद्दे नीट ऐका तुम्ही. काही नवरदेव तर बुट घालून मारुतीकडे जातात. बुट घालून गेल्या नवरदेवाला मारुतीनं एका गदेच्या ठोक्यातच मोकळं करायला पाहिजे खऱ्या अर्थाने. इस्लाम बांधव त्यांचा धर्म पाळतायत, इस्लाम बांधव त्यांचा धर्म पाळतायत. ऐका नीट. ख्रिश्चन बांधव त्यांचा धर्म पाळतायत, बौद्ध बांधव त्यांचा धर्म पाळतायत. त्या शिखांच्या धर्ममंदिरात आपण नांदेडला गेलो, ऐकताना गुरुद्वाराला, तर डोक्याला बांधल्याविना हातपाय धुतल्याविना आत प्रवेश नाही. सगळे चाळे आणि सगळा मूर्खपणा आणि सगळ्यांचा स्वैराचार आपल्यातच का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. म्हणून सनातन धर्माचं आचरण करा. धर्माबद्दल बिघडवणाऱ्यांचं वाक्य ऐकू नका. संतांच्या वचनाचा मागोवा घ्या. आई वडिलावरती श्रद्धा ठेवा आणि केवळ सप्ताह करून थांबू नका. गावात एक परिभ्रमण करा. मुलगी शिकली का, शिक्षणाला पैसा आहे का, परित्यक्ता झाली का, वैधव्य तिला आलं का, टाकून दिलं का, तिला राहायला घर आहे का. मुलगा शिकणारा परमार्थातला आहे, गंध त्यांनी घातलंय, पण कॅम्प्युटर घ्यायला त्याला 1.5 लाख नसतील तर उरलेल्या सप्ताहातल्या वर्गणीतला निधी त्याला दिला तर सप्त्याचं फळ तुम्हाला मिळेल, तर फळ मिळेल. सप्ताह वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणून तुम्ही जर झाडं तोडत असताल तर पुण्य मिळणार नाही. वनचरांना मारत असताल तरी फळ मिळणार नाही. पखावज वादकांना निमंत्रण वादवण्यापुरतं बोलवत असताल आणि जाताना म्हणत असताल त्यांनी फार त्रास दिला तर सप्ताहाची फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची समीक्षा मी तुमच्या समोर करतो आहे. भगवंताच्या अनेकविध अवतारात शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, मारुतरायाचा 11वा अवतार आहे. अवतार आहे. विवाह झाला नाही पण रामायण प्रसंगाला पाण्यातनं छलांग लावत असताना त्यांच्या अंगाचा घाम मगरीच्या पोटात गेला आणि त्याच्यापासून मगरध्वज नावाचा मुलगा जन्माला आला, असा अभ्यास काही लोकांचा आहे. पण डेफिनेटली रामायणाचा मी चिकित्सक समीक्षक अभ्यासक नसल्यामुळे त्याबद्दल मी काही आपल्यासमोर चिंतन मांडू इच्छित नाही. माझा स्वभाव आहे, जे मला येत नाही ते डिक्लेअर मीडिया तंत्रासमोर सांगतो, मला ते येत नाही, आणि जे येतं ते ठासून सांगतो, मग मात्र भीतच नाही. विठाल विठाल जाज्वल्य देवतात कलियुगात कोणत्या कोणत्या? संतोषराव सानपजी कोणत्या देवता आहेत? दिगंबर भाऊ कोणत्या देवता आहेत सांगतो. गणपती जाज्वल्य, ऐका, जाज्वल्य. जगदंबा जाज्वल्य. दत्तात्रय जाज्वल्य देवता आहे. आणि भक्तांचं समाधान करणारे देवता आहे भगवान आशुतोष महादेव.
पण प्रदीर्घ उपासनेनंतर फळ देणारी देवता आहे पांडुरंग परमात्मा. ससोटीला, कसोटीला, सेवेला, समर्पणाला भक्त उतारल्या विना तो कटीवरचे हात काढून पाठीवर प्रेमानं फिरवत नाही. नीट ऐका, नीट ऐका. म्हणून कलो चंडी दत्त विनायको असं सूत्र आहे. कलियुगात नामसाधना उत्तम असली तरी कलियुगात कुठल्या देवतेला प्रभावी उपासना करावी, त्याचं उत्तर आहे गणपतीची उपासना करावी, दत्तात्रयाची उपासना करावी आणि अजून एक उपासना करावी, त्याचं उत्तर आहे आणि सगळ्यांच्या पाठातले हनुमान चालीसेतली चौपाई आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठातली आहे आणि तुम्ही छान म्हणताय त्याची मला जाणीव आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती टाळ्या हात वर करा, हात वर. कानन कुंडल चित्त केस विराजे कांदे शंकर सवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सवारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उरलाए रघुपति कीर्ति बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित जब कुबेर दिगपाल जहाते कवि को हाथ वर एक साथ. तुम उपकार सुखे वही किन्ना राम विलाय राजपद तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जान जुग सहस्र जो जन पर भानो लीलो ताई मधुर फल जान प्रभु मुद्रिका मिलि मुख माई जल्दी लाग गए अचरज नाय दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे राम दुआरे तुम रखवारे हो धनाज्ञा बिनु पैसार सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरन आपन तेज समारो आपे तीनों लोग हाकते भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना अरे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट से हाथ. मन क्रम वचन ध्यान जो लावे पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता समेत दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे वासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन हमको गावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर मुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरै हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाई जो सठ बार पाठ कर कोई छुटई बंदी मासु को जो यह बड़े हनुमान चालीसा हो यह सिद्धि साकी गौरी तुलसीदास सदाई तेरा हाथ एक साथ. तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसु स्वरूप शिलावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय सब संतन की जय आज की आनंद की नैतला ग्रामवासियों की गाने बजाने वाले की देने लेने वाले की आहा हा हा. सुंदर कांड जसं व्हावं उत्तरेत मध्य प्रदेशात तसं आपल्या गावात हनुमान चालीसेचं पठण कीर्तनात झालं. प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावागावात सामूहिक प्रार्थना हनुमान चालीसेची व्हायलाच पाहिजे.
काही भारतात महाराष्ट्रात अशा